भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे निमित्त साधून नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रन फॉर युनिटी हा उपक्रम राबविला। एकता दिन आणि पोलीस शहीद सप्ताहानिमित्त सिन्नर व MIDC मुसळगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सिन्नर परिसरातील नागरिकांसाठी एकतेचे प्रतीक म्हणून दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6:30 ते 9 वाजेच्या दरम्यान रन फॉर युनिटी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। सिन्नर तहसील कार्यालयासमोर सर्व शालेय विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपस्थित स्पर्धकांचे प्रबोधन करण्यात आले। त्यानंतर स्पर्धकांची पूर्वतयारी म्हणून काही व्यायामाचे प्रात्यक्षिके व नृत्य करण्यात आले। यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी खासदार राजाभाऊ वाजे, माननीय श्री दत्तात्रय कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र माननीय श्री बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माननीय श्री आदित्य मिळखेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माननीय श्री कांतीलाल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग श्री तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तहसील सिन्नर श्री हेमंत कुमार भांबरे, पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस स्टेशन श्री भरत जाधव, पोलीस निरीक्षक MIDC सिन्नर पोलीस स्टेशन, सिन्नर पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री अशोक भवारी यांच्या शुभ हस्ते एकतेचा ध्वज उंचावून स्पर्धेचे उद्घाटन झाले। त्यानंतर एकात्मतेची शपथ घेऊन सिन्नर तहसील कार्यालयापासून बारागाव पिंपरी रोडने 2.5 किलोमीटर व परत तहसील कार्यालयात पर्यंत असे एकूण 5 किलोमीटर स्पर्धक धावले। स्पर्धकांसमवेत पोलीस व्हॅन तसेच आरोग्य विभागाची अँब्युलन्स सोबत होती। टर्निंग पॉइंटला तालुक्यातील नामवंत क्रीडा शिक्षक स्पर्धकांवर शाईची निशाणी करून स्पर्धक परत येत होते। लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। प्रत्येक जण स्पर्धेसाठी नव्हे तर देशाच्या एकतेसाठी पळत होता। सिन्नर शहर आणि परिसरामध्ये या एकतेच्या उत्साहाचं वातावरण होतं। खासदार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नर या रन फॉर युनिटी उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या। प्रत्येक गावातील प्रथम 5 यशस्वी धावपटूंना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या स्पर्धेमध्ये पोलीस दलातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते। सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे व सिन्नर MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चोख बंदोबस्त ठेवून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केले। या स्पर्धेसाठी सिन्नर शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध संघटना, करिअर अकॅडमी यांचा समावेश होता। तहसील कार्यालय अधिकारी व कर्मचारी, सिन्नर महामार्ग पोलीस अधिकारी व अंमलदार, सिन्नर नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील डॉक्टर व कर्मचारी, सिन्नर डॉक्टर असोसिएशन व मेडिकल असोसिएशन, सिन्नर सायकलिंग नाईकवाई कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी, वन विभाग सिन्नरचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील संघटना, सरी सुरक्षा दल, शिक्षक संघटना, वनप्रस्थ फाउंडेशन, ढग्या डोंगर संवर्धन समिती, राष्ट्र वकील संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध विद्यार्थी संघटना, सिन्नर शहरातील अकॅडमीचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आदींसह जवळपास 2500 ते 3000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। सर्व स्पर्धकांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे व सिन्नर MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक संघ व क्रीडा शिक्षक संघटना तसेच सिन्नर शहर व परिसरातील सर्व स्पर्धकांचे व उपस्थित नागरिकांचे आभार मानले। 31 ऑक्टोबर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती। त्या अनुषंगाने सर्व भारतभर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो उत्साहामध्ये। त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही नाशिक परिक्षेत्रामध्ये जवळजवळ प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हा कार्यक्रम साजरा करत आहोत। रन फॉर युनिटी, रन फॉर फन, रन फॉर हेल्थ। आणि यामध्ये आज आनंद वाटतो की सिन्नरमध्ये जवळजवळ 2500 ते 3000 उत्साही नागरिकांनी, यामध्ये अगदी 5 वर्षाच्या लहान मुलापासून ते 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांनी हिरिरीने उत्साहाने सहभाग केला। आणि ह्यामधूनच एक आपण धडा, आपण संदेश आपण सर्वांना देत आहोत की आपला देश एक आहे, आपली राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय एकात्मता, आपले सर्व महान व्यक्ती
छत्रपती शिवाजी महाराज असतील, वल्लभभाई पटेल असतील, यांची आठवण करणं आणि त्या निमित्तानं आपलं स्वतःचा फिटनेस ठेवणं आणि आपले ऐक्य पुन्हा एकदा वृद्धिंगत करणं, दृढ करणं, यासाठी हा कार्यक्रम होता आणि यासाठी आम्ही सर्वांनी आज सहभाग केला. देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे योगदान दिलेलं आहे, ज्याच्यामुळे हा देश अखंड आपण पाहतो आहोत, त्या अखंड देशाचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं, त्या लोहपुरुषांना ज्यांच्या जयंतीनिमित्त आज रन फॉर युनिटी हा कार्यक्रम सिन्नरमध्ये आयोजित केला. हा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये 40 पोलीस स्टेशन आणि SP ऑफिस अशा 41 ठिकाणी हा कार्यक्रम आहे. समाजातील सर्व घटकातील लोकांना, विद्यार्थ्यांना याच्यामध्ये देशाच्या युनिटीसाठी एकत्रितपणे येऊन आपण एक चांगला संदेश देण्याच्या उद्देशाने ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये, नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये आयोजित केलेले रन फॉर युनिटी याच्यासाठी अतिशय भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. आज सिन्नरमध्ये माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक आणि सर्व या ठिकाणचे प्रतिष्ठित लोक यांच्या समवेत हा आजचा रन फॉर युनिटीचा कार्यक्रम झालेला आहे आणि याच्यामध्ये अतिशय उत्साहाने सर्वांनी पार्टिसिपेट केलेला आहे. थँक्यू. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.